एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई महापालिकेमध्ये कोण बाजी मारतं याची उत्सुकता आहे। ठाकरे बंधू एका बाजूला आणि दुसरीकडे महायुती, अशी काटेकी टक्कर आपण बघायला मिळाली आपल्याला। सगळ्यात वेगवान कल आपण न्यूज 18 मराठीवर बघणार आहात। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि सगळ्यात आधी कल आणि त्यानंतर सगळ्यात आधी अचूक निकाल हे तुम्ही न्यूज 18 मराठीवर बघणार आहात। आमची सगळी टीम, आमचे सगळे रिपोर्टर्स हे अचूक आणि वेगवान बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आज दिवसभर काम करतील। न्यूज 18 मराठीवर तुम्ही सगळ्यात आधी कल बघणार आहात आणि सगळ्यात आधी निकाल बघणार आहात, तेही वेगवान आणि अचूक स्वरूपात। मुंबईमध्ये काय घडतं, पुण्यामध्ये काय घडतं, महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नेमकं काय चित्र बघायला मिळतं हे 10 वाजल्यानंतर आपल्याला स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। महत्त्वाच्या अभ्यासकांची, विश्लेषकांची मोठी टीम आज तुम्ही न्यूज 18 मराठीवर बघा। त्यांच्याशी आम्ही सगळे अँकर्स त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्या माध्यमातून कुठे काय घडतंय याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करणार आहोत। माझे सहकारी राहुल जोरी माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। राहुल, आपल्या सगळ्याच टीमसाठी आजचा दिवस फार मोठा आणि महत्त्वाचा आहे। 9 वर्षांनंतर निवडणूक होते आहे महापालिकेची। मुंबईमधलं काय चित्र स्पष्ट बघायला मिळतंय की एका बाजूला महायुती, दुसरीकडे ठाकरे बंधू, काय सांगशील? अगदी सुवर्णा, खरं तर या संपूर्ण लढतीच्या दरम्यान ज्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवसापासून ते अगदी कालपर्यंत प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंत ठाकरे विरुद्ध भाजप महायुती हाच संघर्ष मुख्य पद्धतीने मुंबईत पाहायला मिळाला। मग ते काँग्रेस किंवा इतर पक्ष त्या बाबतीत खूप मागे पडले। विल्सन कॉलेज समोर मी आहे। विल्सन कॉलेज जे की साऊथ बॉम्बेमधील सगळ्यात महत्त्वाचं मतदान केंद्र, जवळपास मुंबईचा एक महत्त्वाचा टप्पा। फक्त मुंबई देशातला एक महत्त्वाचं पॉवर हब ज्या भागात उभं राहतं त्याच ठिकाणचं संपूर्ण मतमोजणी केंद्र आहे। काय नेमकं घडतंय, काय बिघडतंय हे आता बघावं लागेल। मात्र मतदानाची टक्केवारी, खास करून मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि अगदी स्पेसिफिक उल्लेख करायचा झाला तर 137 मतदारसंघ ज्या ठिकाणी भाजप लढलं, दुसऱ्या बाजूला 91 ठिकाणी शिवसेना शिंदे गट लढला। ज्या पद्धतीने मराठी, अमराठी किंवा अनेक महत्त्वाचे प्रचाराचे मुद्दे, खास करून मुंबई तोडण्यापासून ते मराठी माणसाच्या हक्काची जागा बळकावण्यापर्यंत अनेक मुद्दे ज्यावेळी आले, त्यावेळी ज्या भागात मतदानाचा टक्का वाढणं अपेक्षित होतं त्या भागात मतदानाचा टक्का पाहिजे तेवढा किंवा मोठ्या प्रमाणावर वाढला नाही। मग तो लालबाग परळचा भाग असेल, वरळी असेल, मुलुंडचा भाग असेल, ज्या ज्या भागात होतं। मात्र या सगळ्या जागा, खास करून 137 जागांचा मी वारंवार उल्लेख करतोय, त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्या ठिकाणी 137 जागांवर जवळपास 55 ते 60% मतदान झाले। आणि हा वाढलेला आकडा नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतोय हे देखील पाहावं लागेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुवर्णा, मराठी अमराठीच्या मुद्द्यामध्ये आपण या सगळ्यामध्ये मुंबईतल्या अमराठी, मग तो उत्तर भारतीय असेल, बिहारी असेल, यासोबतच जैन, मारवाडी, गुजराती, जी कॉस्मोडॉलियन शहर म्हणून ज्याला ओळखलं जातं, या सगळ्याला कुठे ना कुठे बाजूला पडलं का? आणि त्यातलं जे सायलेंट नरेटिव्ह आहे किंवा एक अंडरकरंट जो आहे तो मात्र जर भाजपच्या बाजूला वळला असेल तर एक मोठा धक्का हा ठाकरे बंधूंना या दरम्यान मिळू शकतो। अगदी बरोबर राहुल, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विश्लेषण आपल्याला आज दिवसभर करायचंय आणि निकाल, कल काय येतात हेही बघायचंय। तुर्तास धन्यवाद